उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचा आणखी एक धक्का बसल्याचं बघायला मिळत आहे। मित्रा उच्चस्तरीय समितीवरून अजय अशर यांचीही उचलबांगडी करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांचे विकासक मित्र अशी अजय अशर यांची ओळख असल्याचं बघायला मिळत आहे। केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची निर्मिती करण्यात आली। शिंदेच्या राजवटीमध्ये मित्राच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अशर यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती। फडणवीस यांनी मित्राची पुनर्रचना करत आता शिंदेंना आणखी एक मोठा धक्का दिल्याचं बघायला मिळत आहे। प्रवीण सिंग परदेशी यांच्याकडे मित्राच्या सीईओ पदाची आता जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही म्हणू शकतोय। आणखी एक धक्का म्हणावा लागेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांचा। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे जाऊयात। सुशांत, खरं तर महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं बघायला मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी, त्याचे काय नेमके पडसाद उमटतात? बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर नीती आयोगाच्या धर्तीवर खऱ्या अर्थानं मित्रा संस्थेची जी आहे ती स्थापना करण्यात आली होती आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं, राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यावेळी एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आणि बिल्डर अजय अशर यांची खऱ्या अर्थानं नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती। मात्र आता राज्यातलं सरकार खरं तर मुख्यमंत्री बदललेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेत आणि त्यांनी आता खऱ्या अर्थानं मित्रा संस्थेची पुनर्रचना जी आहे ती केलेली आहे आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांना हा धक्का मानला जातोय, कारण अजय अशर यांना या मित्रा संस्थेतून बाजूला काढण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर अजय अशर हे एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आहेत। अनेकदा याच अजय अशर यांच्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले होते। ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील एकनाथ शिंदेंवर अजय अशर यांच्यावरून टीका झाली होती। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खऱ्या अर्थानं टीका केली होती। मात्र आता याच वादग्रस्त अजय अशरना मित्रा या संस्थेतून वगळण्यात आले आणि त्या जागी नव्या दोन सदस्यांची जी आहे ती नेमणूक करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर रणजितसिंह मोहिते, राणा जगजितसिंह पाटील, त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीच्या देखील एका बड्या नेत्याची जी आहे ती वर्णी यावर लावण्यात आली। आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी जे घेतलेले काही निर्णय असतील त्यांना स्थगिती एकीकडे देण्यात येते, दुसरीकडे एकनाथ शिंदेचे अतिशय निकटवर्ती अजय अशर अशी ज्यांची ओळख आहे त्यांना मित्रा या संस्थेतून वगळण्यात येते। त्यामुळे सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण आपण जर लक्षात घेतलं तर जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेत आले, मुख्यमंत्री राज्याचे झाले, त्यानंतर त्यांनी पारदर्शक कारभार करण्यावर कुठेतरी भर दिलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून ही वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते। हो, नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।